हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे एका ठिकाणी पवायला। नेमकी उन्हाळा चालू झालेला आहे आणि पवायचा सीझन देखील चालू झालेला आहे। तर आज आम्ही जाणार आहे एका हिडन स्पॉटवर पवायला, जे डाऊनमध्येच आहे पण हिडन आहे, जास्ती लोकांना माहीत नाही आहे। खूप ब्युटिफुलचा व्ह्यू आहे, तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। आज जिकडे आम्ही पवायला जाणार आहे तिकडे जायसाठी तुम्हाला गाडी लागेल, कारण माझ्या घरापासून ते खूप लांब आहे आणि तुम्हाला थोडे हिम्मतवाले मित्र लागेल, कारण जिकडे पवायला जाणार आहे तिकडे पवायसाठी खूप जास्त हिम्मत लागते आणि हे आहे एक हिडन स्पॉट डाऊनमध्ये। ठीक आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि तुम्ही देखील एन्जॉय करा। व्हिडिओ बनवायसाठी खूप जास्त मेहनत लागते। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एक लाईकचं बटन दाबायचं आहे, एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर फक्त बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि रस्त्याने जात असताना आम्हाला दिसले काही मोर। बघा किती सुंदर हे मोर आहेत। आणि ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे। हे आहे आमचे मित्र आणि हे बघा जिथं जायचं होतं तिथं पोहोचलो आहे आणि हे आहे ते हिडन स्पॉट जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं। हे बघा किती ब्युटिफुल व्ह्यू आहे। हे धबधब्याखाली आम्ही पाहणार आहे आज आणि पाणी देखील किती स्वच्छ आणि सुंदर आहे। तर चला मित्रांनो, स्विमिंग करूयात या धबधब्याखाली। आमचे मित्र निखिल पोहत असताना या धबधब्याखाली किती सुंदर व्ह्यू आहे। चला तर आता आपली बारी, आपण बी पाहूया थोडंसं। आणि आमचे मित्र अंडर वॉटर स्विमिंग करत असताना एक जंप तर मारूया, चला। बघा बघा मित्रांनो, पाणी किती सुंदर आहे आणि आपण अंडर वॉटर स्विमिंग देखील करत आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा मासे कसे पायाची साफसफाई करायला झुकलेत, आहे का नाही, पायाची डेड स्किल्स खात आहेत। लोक पैसे देऊन फिश स्पा करतात, इथं आम्हाला फुकटमध्ये फिश स्पा करायला भेटत आहे का नाही। इंटरेस्टिंग मित्रांनो, हे पहा किती छोटे छोटे मासे आहेत हे। अशी इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला फक्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। मग तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ दिसतील आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। थँक्यू।